A card is drawn from a pack of pairing a number 1 to 20. Then what is the sample space? S is equal to, म्हणजे 1 पण येऊ शकते, 2 पण येऊ शकते, 3 पण येऊ शकते. सो 20 नंबर सुद्धा त्या कार्डवरती येऊ शकते. ठीक आहे. अँड देअरफॉर हिअर n of s is equal to 20. Then next here, a card is drawn from a pack of well shuffled 52 playing card. आता कार्ड ड्रॉन केलं तर कसं होईल पहा. पहिले या ठिकाणी समजा आपण घेतलं हर्ट, तर हर्टचा एक्काने घेईल एके, नंतर 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि त्यानंतर इथे जॅक, क्वीन, किंग, हे झाले 13. त्यानंतर आपण डायमंड घेतलं तर डायमंडचे असं निघेल 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्यानंतर जॅक, क्वीन, किंग, असे टोटल किती झाले 13. स्पॅड जर आपण घेतलं तर त्याचा स्पॅडचा एक्के, दुक्की, तिक्की, चौकी, पंजी, छक्की, सत्ता, अठ्ठा, नाहीला, दहीला. आणि जॅक, क्वीन, किंग असे एकूण किती झाले 13. आणि क्लब, क्लबचे एक्का, एक्के, 2 3 4 5 6 7 8 नाहीला आणि दहीला. जॅक, क्वीन, किंग असे एकूण झाले 13. आणि देअरफॉर इथे आपल्याला यस जो आहे हा यस डायरेक्टली आपल्याला n ऑफ s मिळेल. म्हणजे इथले 13, इथले 13, इथले 13 आणि इथले 13 असे टोटल n ऑफ s इज इक्वल टू हाऊ मेनी 52 हिअर. अ कार्ड इज ड्रॉन. प्रॅक्टिस सेट 5.2. पहिलं उदाहरण आहे. फॉर ईच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट राइट द सॅम्पल स्पेस and number of sample point in sample space. पहिला उदाहरण आहे. 1 coin and 1 die are thrown simultaneously. Okay. Now पहिला उदाहरण घेऊ. 1 coin and 1 die are thrown simultaneously. Then sample space becomes S is equal to. Now look here. 1 coin. Coin has 2 sides, head and tail. आपण हेड जर आपण हेड बरोबर घेतलं तर डाय थ्रो केली आहे सोबतच, तर हेड आणि 1 येईल. दुसरा हेड 2, हेड येईल आणि 3 पण येऊ शकेल, हेड 4 पण येऊ शकेल, हेड बरोबर 5, हेड बरोबर 6 असं कॉम्बिनेशन आपल्याला मिळेल. त्याचप्रमाणे टेलची कॉम्बिनेशन येईल. टेल 1, टेल बरोबर 2, टेल बरोबर 3, टेल बरोबर 4, here T5 and T6. So how many combination? Here there are how many sample point? There are 6 plus 6, that is equal to 12. Therefore n of s is equal to 12.
In this way we can find out. Two digit number are found using 2, 3 and 5 without a repeating digit. Solution. Two digit number म्हणजे 2 अंकी संख्या आपल्याला फॉर्म करायची आहे. आर फॉर्म using 2, 3 and 5 without repeating digits. हा अतिशय महत्त्वाचा आहे, विदाउट रिपीटिंग डिजिट्स. तर द सॅम्पल स्पेस is given by so s is equal to 2 डिजिट नंबर आपल्याला लिहायचा आहे. 2 आपण घेतला तर 2 2 घेता येणार नाही कारण की डिजिट रिपीट होईल. विदाउट रिपीटिंग द डिजिट म्हटलेलं आहे. मग 2 3 म्हणजे 23 होईल. 2 5 25. मग 3 घ्या. 3 2 3 नॉट घेते येणार नाही. 3 5 तर 5 2 5 3 5 5 देता येणार नाही. सो हाऊ मेनी 1 2 3 4 5 and 6. Therefore and now s is equal to how many? In the month of March 2019, find the days on which the date is a multiple of 5. The days of 2019 is a multiple of 5. Then the sample space is given by 5 चा फाळाच म्हणा. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15, 20, 25 and 30. So that आता बघा या ठिकाणी मल्टिपल 5 कोणते दिवस आहे. पहिला आहे ट्यूसडे. त्यानंतर हा आहे संडे. त्यानंतर 15 तारीख आहे फ्रायडे. 20 तारीख आहे वेडनेसडे. 25 तारीख आहे तुमची मंडे. 30 तारीख आहे सॅटरडे. So how many days? So in all how many days? 6 days. How many days? 6 days. Tuesday, Sunday, Friday, Wednesday, Monday, Saturday. म्हणजे या दिवशी जी तारीख आहे ती 5च्या मल्टिपल मध्ये येत आहे. इम्पॉर्टंट टॉपिक इज इव्हेंट. Event is nothing but here it is the set of all outcomes which is derived from a sample space. The set of all outcomes derived from sample space. Okay, it is denoted by capital letter A, B, C, etc. Note, event is subset of sample space. Event is a subset of sample space. Consider
consider A be the event of getting odd number if a die is tossed. म्हणजे एक डाय टॉस केल्यानंतर जे काही आपल्याला सॅम्पल स्पेस मिळेल त्यामधून आपल्याला ही इव्हेंट करायची. ए बी द इव्हेंट ऑफ गेटिंग एन ऑड नंबर. ऑड नंबर किती मिळू शकतात हे आपल्याला शोधून काढायचे. सो हियर die is tossed, then what is the value? Yes, how many numbers? 1 2 3 4 5 and 6. 6 आकडे आपल्याला डायवर दिसतात. ठीक आहे. आणि A be the event here, A be the event of getting an odd number. फक्त ऑड नंबर किती वेळा दिसू शकतात. सो दॅट इज नथिंग बट हियर A, here is 1 3 and 5. These are the odd numbers only, and therefore here n of A is also equal to here 3. इथे आपल्याला n of S ची व्हॅल्यू मिळत आहे 6. So in this way we can find out the event here. Okay. So this is the set here. आता डेफिनेशन पहा. The set of all outcomes हे सॅम्पल स्पेस S, सॅम्पल स्पेस S आपल्याला लिहून काढायचे. And the number of sample point n of S, sample point in sample space. For each of the following experiment, also write the event ABC. Event ABC काढायचे in the set form and set form मध्ये लिहायचे and write n of A, n of B and n of C. Detail मध्ये दिलेला आहे example solution. What is the experiment? One die is rolled. One die is rolled. आता रोल्ड म्हणजे काय? रोल करून फेकलेलं असं, थ्रो केलं. नंतरच आपल्याला जे काही आकडे दिसतील ते आकडे आपण इथे लिहितो. द सॅम्पल स्पेस is given by yes is equal to here. Now how many numbers on upper base? 1, there should be 2 3 4 5 or 6 असे नंबर येऊ शकतात. Therefore what is n of S? N of S is equal to what here? How many? 6. आता इव्हेंट दिलेला आहे. नंबर 1 A with the event काय of getting, okay, even number on the upper base. of getting शब्द वापरायचे लिहायचे. of getting even number on the upper face okay. Therefore A is equal to, याला सेट फॉर्म मध्ये लिहायचे आपल्याला. कोणत्या फॉर्म मध्ये लिहायचे? सेट. तर इव्हन नंबर कोणते होईल? 2 4 and 6. 2 4 6. So how many? That is the number of element in event A, that is equal to 3. तर याच प्रकारे आपल्याला दुसरा इव्हेंट लिहायचा आहे. नंबर 2. दुसरा इव्हेंट काय म्हणते? इव्हेंट बी काय म्हणते? ऑड नंबर ऑन अपर बेस. ते मला कशी उदाहरण घेतलं आहे. बी बी द इव्हेंट ऑफ गेटिंग ऑड नंबर ऑन अपर फेसवर कोणता नंबर आहे? ऑड नंबर. देयरफॉर बी इज इक्वल टू, आता ऑड नंबर कोणते कोणते आहेत? 1 येईल, 3 येईल, 5 येईल. and therefore n of B is equal to again a 3. Number 3.
ह्याला तिसरा इव्हेंट इथं दिलेला आहे सी. इव्हेंट सी काय इव्हेंट? प्राईम नंबर ऑन दी अपर फेस. सी बी द इव्हेंट ऑफ गेटिंग, वाक्यात या पद्धतीने लिहायचं, ऑफ गेटिंग प्राईम नंबर ऑन द अपर फेस. वाक्यरचना ही तिथली कुठून लिहायची? प्राईम नंबर ऑन द अपर फेस. सेम. Therefore C set लिहायचं. Now prime number starting from what here? 2. 2 is a prime number. 1 2 लिहा. Then 3. 4 is not a prime number. 5 is a prime number. Okay. 6 is not a prime number. It is a composite number. ठीक आहे. म्हणजे ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जात असेल किंवा एकने भाग जात असेल तर त्याला आपण म्हणतो प्राईम नंबर, अदरवाइज नॉट. And therefore here n of C, how many numbers? 1 2 and 3. So in this way we can write. Event दिलेला आहे. Let A be the event here. The sum of digit on upper face is multiple of 6. आपण एक एक जोडूया. Solution. To die. To dice. अनेक वजनामध्ये डायमंड. Dice. एक वजनामध्ये डाय. D-I-E. इथे D-I-C. Are thrown. Simultaneously. ठीक आहे, एकाच वेळेस दोन डाय फेकण्यात आला. Then the sample point is given by, then S is equal to, here 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6. Completely लिहा again. 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6 6 1 6 2 6 3 6 4 6 5 6 6 6 6. So there n of s is equal to 36. Okay. Then here event A, the sum of digits on upper face is a multiple of 6. Number 1. A be the event. A be the event. That is लिहून टाकू. That the sum of digit, वाक्य पूर्ण लिहा जसं तसं, digits on upper face is multiple of 6. Multiple of 6 म्हटलेलं आहे ए 6च्या फाळ्यामध्ये. आता या ठिकाणी सम म्हटलेलं आहे. सम दोघांची बेरीज म्हणजे किती आली पाहिजे? 6 6 2 12 6 18 या पद्धतीने. ठीक आहे. आता पहा, मिनिमम जर बेरीज मॅक्झिमम 6 अधिक 6 12 होईल आणि मिनिमम या ठिकाणी आपल्याला 5 अधिक 1 6 मिळेल. ठीक आहे. म्हणजे हा मिळेल 1 5.
तीनचा कॉम्बिनेशनमध्ये. त्यानंतर 6 बेरीज येणार किती येईल इथे 2 6 2 4. त्याच्यानंतर 3चं कॉम्बिनेशन घेतलं तर 3 3. 4चं कॉम्बिनेशन घेतलं तर 4 2 4 2. 5चं कॉम्बिनेशन घेतलं 5 1 5 1. आणि त्यानंतर 6चा कॉम्बिनेशन घ्या तर डायरेक्ट 6 1 म्हणजे 7 होईल. हा काय करणार म्हणजे हा इथे 6 6. असे किती झाले? हाऊ मेनी एन ऑफ हियर? एन ऑफ हे इज इक्वल टू 1 2 3 4 5 and 6. That is equal to 6. Okay. Then second, the sum of digit म्हणजे दोघांची बेरीज. तो इव्हेंट आपण घेऊ. बी द इव्हेंट दॅट ने वाक्य जोडून टाकायचं. दॅट इव्हेंटचं वाक्य दॅट the sum of digits on upper faces is minimum 10. म्हणजे त्या अपर फेसची जी बेरीज आहे ते कमीत कमी 10 पाहिजे. म्हणजे 10 चालते, 11 12 चालेल, पण 10च्या खाली चालणार नाही. म्हणजे 9 8 7 वर नाही चालणार, 2 नाही चालणार. मिनिमम बेरीज इथं जर घेतली तर 2 येईल आणि मॅक्झिमम 12 येईल. आपल्याला 10 नंतर बेरीज हवी आहे आणि म्हणून आपण इथे बी घेऊ. 1चा कॉम्बिनेशन घेतला तर 10 नाही येत बसत, 2च्या कॉम्बिनेशन 8 नाही बसत, 3च्या कॉम्बिनेशन 9 नाही, 4च्या कॉम्बिनेशन मध्ये बसेल 4 6 चालेल 10 बेरीज. ठीक आहे, म्हणजे हे चालते. 5च्या कॉम्बिनेशन आपण घेऊ 5 5 5 आणि 5 10 हे चालते. त्याच्यानंतर 5 आणि 6 पण घेता येईल, 11 पण चालेल. त्याच्यानंतर 6चं कॉम्बिनेशन घ्या तर 6 आणि 4 10 हे चालेल, 6 4. त्याच्यानंतर 6 5 चालेल, 6 5. त्यानंतर 6 6 चालेल, 6 6. आता याची काउंटिंग करा. एन ऑफ बी इज इक्वल टू 1 2 3 4 5 अँड हाऊ मेनी 6. आता तिसरा आहे इव्हेंट सी. इव्हेंट सी काय म्हणते बघा. थर्ड, सी बी द इव्हेंट हिअर. सी बी द इव्हेंट okay, that ने वाक्य जोडून टाकू. the same digit, same शब्द वापरलेला, the same digit on both upper faces, on both the upper faces. म्हणजे दोनही अपर फेसेस मध्ये सारखे डिजिट असायला पाहिजे. मग हे सारखे डिजिट आहेत 1 1 2 2 3 3 4 4 5 5 and 6 6. इथे दिली आहे 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6. या पद्धतीने सेम आहे, दोन्ही फेसेस सेम आहे. आपल्याला इव्हेंट काय म्हटलेलं ते वाचायचं. सो एन ऑफ सी, सो हाऊ मेनी एन ऑफ सी 1 2 3 4 5 and 6. सो दिस इज 3 कॉइन और टॉस सायमल्टेनियस. म्हणजे 3 कॉइन एकाच वेळेस टॉस केलं तर सोल्युशन. 3 coins are tossed simultaneously. Then the sample point is as follows. Yes, is as follows. Yach 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 t yach t yach
HTT, TTT, TTH, THT, and THH, like this. So there are how many combinations? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. याच्या आधी आपण तसं काढलेलं आहे. N of S is equal to how many? 8. त्यानंतर कंडिशन फॉर इव्हेंट A दिलेला आहे. टू गेट ॲट लिस्ट टू हेड नंबर 1. याच्यावरून आपण काढतो सगळं. दिस इज अ मेन. A बी द इव्हेंट हा दिलेला आहे म्हणून रेट नाही आला. A बी द इव्हेंट ऑफ गेटिंग. टू गेट म्हणजे ऑफ गेटिंग लिहायचं. ऑफ गेटिंग ॲट लिस्ट कमीत कमी 2 हेड. हाऊ मेनी हेड्स? 2 हेड्स. ॲट लिस्ट 2 हेड म्हणजे कमीत कमी 2, जास्तीत जास्त 3 घेतात. 2 हेड म्हणजे एच ए 2 याचे वाले तुम्ही पाहू शकता. ॲटलिस्ट 2 हेड म्हणजे एच येईल. 3 हेड चालतील. एच टी पण चालेल. एच पण चालेल. इथं नाही चालणार, इथे नाही चालणार. इथे एकच हेड आहे, इथे एकच हेड आहे, इथे 2 आहे. सो हाऊ मेनी? 1, 2, 3 and 4. सो N of A is equal to how many? 4. 4. Then come to the next is second one. काय म्हणते? कंडिशन फॉर इव्हेंट B टू गेट नो हेड. B the event of getting no head. म्हणजे हेड पाहिजेच नाही. त्या एक्सपेरिमेंट मध्ये हेड नाही पाहिजे ना. हे TTT इथे हेड आहे, इथे हेड आहे. फक्त एकच T and T. And therefore N of B is equal to 1. सगळे हे जे इव्हेंट आहे हे कुठून डिराइव्ह होतील? यस मधून. आणि हिअर इज अ A is a subset of S, B is a subset of S. 3. C with the event of getting. To get लिहिलं तर आपण इथे गेटिंग लिहिलं. ऑफ गेटिंग. दॅट किंवा वाक्य जोडायचं. हेड ऑन द सेकंड पॉइंट. म्हणजे दुसरा जो पॉइंट आहे त्याच्यावरती आपल्याला हेड पाहिजे. ठीक आहे. आपण सेट तयार करू. दुसरा पॉइंट आपल्याला हा हेड आहे, हा हेड आहे, हा नाही आहे, हा नाही आहे, हा नाही आहे, हा नाही, हा हेड आहे आणि हा हेड आहे. सेकंड काही आता जोडायचं. सो एच आपल्याला काय महत्वाचं आहे? सेकंड पॉइंट हेड पाहिजे नाही. ओके. एच टी आहे लिहिता. त्यानंतर हा नाही लिहिता येणार, हा नाही लिहिता येणार. त्यानंतर हा लिहिता येईल. सेकंड पॉइंट PHT आणि हा फोर्थ वाला लिहिता येईल. लास्ट वाला सॉरी PHH. ठीक आहे. हे जे सेकंड पॉइंट हेड आहे. And therefore N of C is equal to how many? 4. 5 is important one. From 3 men and 2 women. म्हणजे 3 मनुष्य आहेत आणि 3 स्त्री आहेत. Solution. Let there are 3 men, 3 men M1, M2 and M3 and 3 and how many? 2 women W1 and W2. Envir committee of 2 person is formed.
So here the committee of 2 members can be formed as follows. यस मध्ये मोड पहिल्यांदा आपण घेऊ M1. M1 हा M2C फॉर्म करू शकेल, M1 हा M3C फॉर्म करू शकेल, परत M1 हा W1 ची करेल फर्स्ट स्त्री M1 W. त्यानंतर M2 जर आपण घेतला तर M2 हा M1 ही कर झालेला आहे, M2 M3C करेल. ओके, त्याच्यानंतर M2 हा W1 शी करेल, M2 हा W2 शी. त्यानंतर M3 आता M3 चा जो कॉम्बिनेशन आहे हा M1 शी झालेला आहे, M3 आणि M1 ठीक आहे, आणि M3 चा कॉम्बिनेशन M2 शी झालेला आहे. आता M3 हा डायरेक्ट वुमन शी करेल आणि M3 परत हा सेकंड वुमन शी करेल W2, आणि त्यानंतर पहिली वुमन आणि दुसरी वुमन हे दोन्ही कॉम्बिनेशन घेतले. ठीक आहे, दुसरीचा जो कॉम्बिनेशन घेतला तो सर्वांशी झालेला आहे. ठीक, W2 M1 W2 M2 आणि W2 M3 झालेलं आहे. ठीक आहे, आणि मग हे कॉम्बिनेशन झालेलं आहे. सो हाऊ मेनी कॉम्बिनेशन्स हियर? एन ऑफ यस इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 9 10. So there are 10 combinations. नंबर 1. आता आपण इव्हेंट घेऊ आणि ते सगळे याच्यावर डिराइव्ह होते. फर्स्ट कंडिशन, there must be at least one woman. How many? There must be at least one woman member. एक woman पाहिजे. A with the event that contains A with the event that committee of 2 contains at least one woman. एक वुमन मेंबर पाहिजे. मेंबर म्हणजे या ठिकाणी आपल्याला ए घेता येईल. जसं आपण पहिला पुरुष जर घेतला त्याच्याबरोबर पहिली स्त्री घ्यावं लागेल, घेता येईल M1 W1 किंवा M1 W2 आपल्याला घेता येईल, म्हणजे एक स्त्री आली. जर दुसरा पुरुष आपण घेतो म्हटलं तर M1 W1 आणि M2 W2, म्हणजे दुसऱ्या पुरुषाबरोबर प्रत्येकी हे स्त्रिया आपल्याला घेता येऊ शकतात. त्याच्यानंतर तिसरे आपण घेतो म्हटलं M3, याच्याबरोबर पहिली स्त्री आणि M3 बरोबर दुसरी स्त्री आपल्याला घेता येते M2 31. ठीक आहे, आता 3 पुरुष झाले. त्याच्यानंतर ॲटलिस्ट म्हटलेलं आहे दोन्ही लेडीज चालू शकतात, म्हणजे या ठिकाणी W1 W2 घेता येईल. आता बघा कॉम्बिनेशन 1 2 3 4 1 2 3 4 5 6 and 7, and therefore you can choose how many combination? 7 combination. 7 combination आपल्याला निवडता येतात. So this is nothing but here the event. Second, आता इव्हेंट बी घेऊ. बी the event that काय म्हटलेलं आहे? वन मॅन कमिटी कंटेन्स
committee contains one man, one man, one woman, one woman. So we go. इथे आलेले आहे वन मॅन वन वुमन, वन मॅन वन वुमन, वन मॅन वन वुमन, वन मॅन वन वुमन. सो लाईक दिस. या ठिकाणी हे येणार नाही, हे दोन्ही वुमन आहेत आणि त्यामुळे हा सेट वरच्या प्रमाणे सेट लिहिता येईल. M1W1, M1W2, M2W1, M2W2, M3W1 and M3W2. So how many combinations? There are 6 combinations. And only the n of b is equal to 6. Number third. आता तिसऱ्यामध्ये काय म्हणते की here there should not a woman member. There should not be woman member. आता woman member आपल्याला नाही पाहिजे, फक्त मॅन पाहिजे. बघ आपण तसंही म्हटलं C be the event that committee contains what? Contains only man किंवा there should not be man. Committee contains only man. Committee should not contain women member. ठीक, असे म्हणतात. So C is equal to. So here woman नाही पाहिजे आहे, इथून पहा काय म्हणते मॅनचा M1 M2 हा कॉम्बिनेशन चालेल. देन दुसरं काय म्हणते M1 M3 घेता येईल, त्याच्यानंतर M2 M3 घेता येईल. आता याच्या व्यतिरिक्त काही कॉम्बिनेशन आपल्याला घेता येणार नाही. लाईक दिस. These are the combinations. Okay. So M1 M2, M1 M3 and M2 M3. So therefore n of C is equal to 3. This is